नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विश्वातील सर्व महामानवांना आणि महामातांना मी त्रिवार वंदन करते. माता भीमाई यांची जयंती 14 फेब्रुवारी ही जयंती आपण सगळेजण मोठ्या उत्साहात साजरी करतो. कारण की ज्या महामानवाला माता भीमाईने 14वे रत्न असे जन्माला घातले की जगामध्ये असा महापुरुष होणे कठीणच आहे. अशा महापुरुषाबद्दल म्हणजे त्या आईने त्या महापुरुषाला जन्म दिला त्यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची आपल्या सर्वांना फार जिज्ञासा लागलेली असते. कारण की अशा मातेच्या पोटी असा महामानव जन्मास येणं म्हणजे एक मोठं नशीबच म्हणता येईल किंवा भाग्यच म्हणता येईल की असा महामानव त्या मातेच्या पोटी 14वे रत्न जन्माला अशा महामातेचा माता भीमाईचा आपण इतिहास जाणून घेऊया. मातेची जयंती या जयंतीच्या मी सर्वांना बौद्ध बांधवांना उपासक उपासिकांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि आजच्या भीमाईच्या जयंतीनिमित्त त्यांचा थोडा जीवन परिचय आपण जाणून घेऊया. खरं जर म्हटलं तर भीमाईचा जन्म हा मुरबाडमध्ये झाला आहे. धर्माजी मुरबाडकर. खरं जर म्हटलं तर त्यांचा भीमाईचा वडिलांकडलं आडनाव पंडित होतं. पंडित हे त्यांचं मूळ नाव, परंतु कोकणामध्ये अशी पद्धत आहे गावामुळे त्यांना ओळखलं जातं म्हणून धर्माजी मुरबाडकर यांची ही भीमाई कन्या. यांच्या भीमाईला एक भाऊ आणि भीमाईच्या वडिलांना 7 भाऊ होते. 7 भावामध्ये हे भीमाईचे वडील धर्माजी मुरबाडकर हे मराठा मायनस कॅम्पसमध्ये मेजर सुभेदार या पदावर ते कार्यरत होते. आणि अशा ह्या भीमाईचा जन्म धर्माजी मुरबाडकर यांच्या पोटी 14 फेब्रुवारी 1854 गाव आंबेटेंबे तालुका मुरबाड जिल्हा ठाणे या ठिकाणी झाला. आता भीमाईचं बालपण म्हणजे खूप खेळीमेळीचे आणि वातावरण. आता हे मुरबाडकर म्हटल्यावर धर्माजी मुरबाडकर यांचे 7 भाऊ हे फलटणीमध्ये असल्यामुळे त्यांच्या घरामध्ये फार शिस्त होती, शिस्तबद्ध होती आणि कडक नियंत्रण होते. त्या वातावरणामध्ये भीमाई ती लहानाची मोठी झाली आणि भीमाई जन्मताच सुंदर कुरळे केस, मोठे मोठे डोळे आणि नाकोडोळी खूप सुंदर दिसायची, उंच कपाळ, देखणी होती. हळूहळू भीमाई मोठी होत गेली आणि तिचं वय 13 वर्षाचं झालं. 13 वर्ष झालं, परंतु लहानपणापासून मोठी होत असताना तिच्या घरातल्यांनी ती थोडी हट्टी होती, तिच्या अंगामध्ये उडपणा होता. तेव्हा घरातले तिचे आईवडील तिच्यावर चांगले संस्कार करायचे. तेव्हा आई म्हणायची की अगं मुलींना असं वागणं, हट्टीपणा करणं हे बरोबर नाही. उद्या मुलगी ही परक्याचं धन आहे असं म्हणतात. तुला उद्या जर तू सासरी गेली तुझे सगळे लाड आम्ही इथे पुरवतो, परंतु तुझ्या सासरी तुझे हे लाड पुरवल्या जातील याची काही शाश्वती नाही. त्यामुळे कसं करायचं की आपण स्त्री आहोत, आपण एक मुलगी आहोत, आपण सगळ्यांचा सांभाळ करायला पाहिजे, सगळ्यांना समजून घ्यायला पाहिजे. हे बाळकडू भीमाईला तिच्या आईवडिलांनी तिच्या मनावर बालपणामध्येच रुजवले. आणि तशी मग भीमाई जशी जशी मोठी होत गेली तसं तिला समजूतदारपणा येत गेला. कारण की जन्मता ती श्रीमंत घराण्यामध्ये, कारण की मुरबाडकरांचा धर्माजी मुरबाडकरांचा फार मोठा वाडा मुरबाडमध्ये आहे होता आणि चांगल्या कुटुंबामध्ये ती वाढलेली होती. अचानक आता धर्माजी मुरबाडकर हे फलटणमध्ये असल्यामुळे मराठा मायनर्समध्ये सुभेदार मेजर सुभेदार या पदावर असल्यामुळे ते 1966 रामजी बाबासुद्धा इंग्रजांच्या फलटणीमध्ये शिपाई या पदावर ते रुजू होतात. शिपाई या पदावर रुजू झाल्यानंतर हे धर्माजी मुरबाडकर पण तिथे असतात. त्यांच्या पाहणी देखणीमध्ये त्यांचा परिचय होतो एकमेकांशी, रामजींचा आणि धर्माजी मुरबाडकरांचा. यांचा परिचय, स्नेहसंबंध यांचे सतत वाढत जातात, एकमेकांच्या संपर्कात येतात. आणि असंच हळूहळू त्यांच्या लक्षात येतं की माझी मुलगी भीमाई आहे तर रामजीसाठी माझी मुलगी योग्य असेल. म्हणजे त्यांच्या लक्षात येतं की हा मुलगा देखणा, सुंदर, बांधेसूद आणि कणखर महत्वाकांक्षी आहे. त्यांचा स्वभाव त्यांना माहिती होता म्हणून ते आपल्या मुलीविषयी त्यांच्या रामजीकडे विषय काढतात. तर मग एकदा रामजी मुरबाडला येतात भीमाईला बघायला, भीमाईला बघून वगैरे होतात ना, मग त्यांच्या ती लक्षात येते. लक्षात आल्यानंतर परंतु यांची गरिबीची परिस्थिती असते रामजी बाबांची. गरिबीची परिस्थिती असते आणि ही लाडालोभामध्ये श्रीमंत घराण्यामध्ये वाढलेली असते. कारण की यांचं ओरिजिनलच घराणं श्रीमंत असल्यामुळे यांना
साडी सोडी सगळं म्हणजे व्यवस्थितच होतं. पैठणी या घालायच्या यांच्या घरामध्ये भीमाईच्या आईकडे. तर तिचा भाऊ जो होता मोठा भीमाईपेक्षा, तो बोलायचा की आपण वडिलांना बोलायचं की बाप लेकांचं मत एक झालं की ठीक आहे आपण भीमाईला रामजींना देऊया. तर तिचे जे 6 काके होते त्यांचा विरोध होता की आपण आपली मुलगी एवढी लाडागोडात वाढलेली अशा गरिबांच्या घरात कशी काय द्यायची, त्यांच्याकडे काहीच नाही. तर ते बोलले की नाही आम्ही देणार. त्यामुळे सगळे विरोधात केले आणि धर्माजी मुरबाडकर आणि भीमाईचा मोठा भाऊ या दोघांचं एकमत झालं. आणि मग त्यांनी म्हटलं की नाही आपल्या भीमाईला रामजीच योग्य आहे. आणि मग असं रामजी आणि भीमाईचं लग्न मुरबाडमध्ये, ठाणे जिल्हा मुरबाड येथे 67 मध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न होतो. आता ही मुरबाडकरांची मुलगी ज्यावेळेस रामजी सुभेदार रामजी सकपाळ यांच्याशी लग्न होतं त्यावेळेस ती सकपाळ घराण्यामध्ये जाते. आणि सकपाळ घराण्यानंतर बाबासाहेबांचं आडनावानंतर आंबेडकर होतं. आणि खास म्हणजे हे मुरबाडकर हे आपले रामजी यांचं गाव रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुका मंडणगड जिल्हा गाव आंबेडवे या गावचे हे मूळचे हे गावचे. परंतु काही कामानिमित्त हे सैनिकी पेशामध्ये असल्यामुळे सारखा यांच्या बदल्या होत राहायच्या. त्यामुळे यांना जिथे बदली झाली तिथे त्यांना जावं लागायचं. असं करता करता आता हे मूळचे आंबेडवे गावचे असल्यामुळे आणि भीमाई मुरबाडची असा यांचा विवाह होतो. विवाह झाल्यानंतर काही दिवसांनी रामजी बाबा शिक्षण घेतात. शिक्षण घेतानंतर शिपाई, नंतर त्यांच्या हळूहळू त्यांच्या शिक्षणामुळे ते पुण्याच्या पंतोजी शाळेमध्ये ते प्राथमिक माध्यमिक शिक्षणाचं ते कोर्स करतात. तिथे कोर्स केल्यानंतर नंतर ते फलटणीमध्ये आल्यानंतर त्यांची 1967-68 मध्ये सैन्याच्या रामजी बाबांची इंग्रजी सैन्याच्या 106 सॅम्पर्स अँड मायनर्स तुकडीमध्ये शिपाई म्हणून ते रुजू होतात. आणि त्यानंतर रमाई व भीमाबाई रामजी व भीमाबाई या दाम्पत्यांचा लग्न झाल्यानंतर त्यांना 1891 म्हणजे 1867 ते 1891 पर्यंत रामजी आणि भीमाईंना एकूण 14 मुलं होतात. 14वे रत्न हे बाबासाहेब असतात. त्याच्यातून त्यांचे 13 मुलामधून मंजुळा, गंगा, मंजुळा, तुळसा आणि रमा ह्या 4 मुली जिवंत असतात. आणि मुलांमध्ये आनंदराज, बाळासाहेब आणि भीमराव हे 3 मुलं जिवंत असतात. म्हणजे असे त्यांचे एकूण 7 मुलं असतात आणि बाकीचे मुलं त्यांचे निधन पावलेले असतात. आता निधन पावल्यानंतर रामजी बाबांची महू या ठिकाणी इंग्रजांच्या फलटणीमध्ये त्यांची महू या ठिकाणी ते फलटणीमध्ये त्यांची नियुक्ती होते. आणि 1888 मध्ये ते मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर त्यांची इंग्रजांची फलटण आलेली असते आणि तिथे यांची नेमणूक झालेली असते. त्या तळावर रामजी बाबा आणि भीमाई जातात. आता रामजी बाबा आणि भीमाई गेल्यानंतर तिथे शिक्षण घेतल्यानंतर त्या महूला रामजींची नॉर्मल स्कूलमध्ये मुख्याध्यापक या पदावर त्यांची नियुक्ती होते. मुख्याध्यापक या पदावर त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्याच छावणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणजे महूच्या छावणीमध्ये मध्य प्रदेशातील महू या छावणीमध्ये बाबासाहेबांचा 14 एप्रिल 1891 मध्ये जन्म होतो. त्यांचा जन्म महूच्या छावणीमध्ये झाला हे सर्व जगामध्ये माहीतच आहे. त्यानंतर बाबासाहेबांचं नाव कोणी त्यांना भिवा, कोणी भीम, कोणी भीमराव या नावाने त्यांचे अनेक नावाने ते प्रचलित होतात. पुढे प्रचलित झाल्यानंतर आता हे आंबेडकर कुटुंब म्हणजे अस्पृश्य समाज असल्यामुळे आधीपासूनच आपल्या अस्पृश्य समाज झाला. दलित महार असल्यामुळे आपल्याला फार जातीभेद त्यावेळेस होत होता आणि अस्पृश्य असल्यामुळे आपल्याला कोणी सामाजिक आर्थिक कार्यामध्ये भेदभाव करत होते. त्यामुळे आपल्याला तेवढं काही स्वातंत्र्य नव्हतं याच्यामध्ये. आणि त्यानंतर बाबासाहेबचे वडील 1894 मध्ये सुभेदार रामजी या इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक या नोकरीतून म्हणजे मुख्याध्यापक या पदावर 1894 मध्ये रामजी बाबा निवृत्त होतात. निवृत्त झाल्यानंतर त्यांना 50 रुपये शिष्य मानधन म्हणजे पेन्शन मिळतं. आता या 50 रुपया पेन्शनमध्ये त्यांचा मोठा मुलगा असतो बाळाराम आणि बाबासाहेब. आता हे 2 मुलं असल्यानंतर ते निवृत्त झाल्यानंतर ते आपल्या गावी म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली इथे ते सैन्याच्या याच्यामध्ये ते राहतात, कॅम्पमध्ये तिथेच राहतात. तिथे राहण्याचा तो निर्णय घेतात आणि शेवटी असं बोलतात की आता आपली मुलं लहान आहे, बाळारामाला शाळेमध्ये टाकलं पाहिजे. म्हणून ते बाळारावला
तिथे आपल्या दापोलीच्या शाळेमध्ये, मराठी शाळेमध्ये त्याला तिथे टाकतात. त्याचं शिक्षण होते. परत आता बाबासाहेब 2-3 वर्षाचे झाल्यानंतर त्यांना पण आता शाळेत टाकायला पाहिजे म्हणून बाबासाहेबांची सुद्धा, भीमरावांची सुद्धा ते ॲडमिशन तिथे मौल इथे घेतात दापोलीच्या शाळेमध्ये. आणि दापोली हे महाराजांच्या कॅम्पसमध्ये म्हणून खूप फेमस, त्यावेळेस इंग्रजांच्या काळामध्ये ते फेमस गाव असतं, म्हणजे प्रसिद्ध गाव असतं. आता इथे राहू लागल्यानंतर रामजी बाबा आपल्या कुटुंबाचं, आता इथे होणार नाही म्हणून आपल्या कुटुंबाचं तिथे दापोली सोडतात आणि सातारा येते. सातारा मध्ये ते सरकारी कामगारांच्या याच्यामध्ये त्यांना स्टोअर कीपरचं काम मिळतं. स्टोअर कीपरचं काम मिळतं. तर मग हे बोलतं आता इथे दापोलीमध्ये आपलं 50 रुपयामध्ये काही आपला घर खर्च भागत नाहीच, तर आपण साताऱ्याला जाऊया म्हणून हे साताऱ्याला दापोली सोडतात आणि 1894 मध्ये ते सातारा इथे जातात. आता साताऱ्याला गेल्यानंतर इकडे भीमाई आणि बाबासाहेब म्हणजे भीमरावाला ते साताराच्या प्रतापसिंग शाळेमध्ये तिथे बाबासाहेबांची ॲडमिशन घेतात भीमरावची, आणि तिथे त्या शाळेमध्ये टाकतात. तिकडे हे स्टोअर कीपरची सर्व्हिस करतात. कसं तरी थोडं 50 रुपये त्यांना पेन्शन मिळते आणि काही काम करतात ते. असं करून ते आपला कसा तरी घर खर्च चालवतात. घर खर्च चालवत असताना आता एवढ्या पगारामध्ये भागत नाही म्हणून ज्यावेळेस रामजी बाबा त्यांच्या बदल्या होत गेल्या, त्यानंतर ते मुंबईतील शांताक्रूज इथे आले. आता शांताक्रूज इथे आल्यानंतर ते ज्यावेळेस पुण्यामध्ये शिक्षकीचा कोर्स करत होते त्यावेळेस त्यांना थोडंफार मानधन मिळतो. त्या मानधनामध्ये मधून काही पैसे ते भीमाईला पाठवत होते. परंतु एवढ्या पैशामध्ये माझं घर कुटुंब चालत नसल्यामुळे भीमाई शांताक्रूजमध्ये गिट्टी टाकण्याचं सुद्धा काम करायचे, कारण की स्वाभिमानी होत्या. त्यांच्या घरचे कुटुंब म्हटले की तू एवढ्या श्रीमंत घराण्यामध्ये वाढलेली आहे, गरिबाच्या घरात जातात तर म्हणे तू परत कधी येणार. तर भीमाईनी आपला शब्द दिला होता माहेरच्या मंडळींना की मी एवढं सोनं घेईल आणि उन्हामध्ये सुकत घालील तेव्हाच मी माहेरी येईल. असं करता करता रामजी बाबांचं आणि मग ते स्टोअर कीपरचं काम करतात. हळूहळू त्यांचं घर खर्च चालतो आणि त्यांची प्रगती सुधारते. सुधारल्यानंतर भीमाईचं सुद्धा आजार पण वाढत जातं. हे तिथे गोरेगावला जातात. गोरेगावला गेल्यानंतर त्यांना भीमाईचं इतकं मस्तकसूळ आणि दमाचा त्यांना आजार असल्यामुळे घशाचा ती खूप आजारी पडते. त्यांना पत्र जातं, निरोप जातं गोरेगावला की भीमाई आईची तब्येत बरी नाही तर तुम्ही येऊन जा म्हणून. यांना जसं पत्र मिळते तसे गोरेगाववरून रामजी बाबा इकडे साताऱ्याला यायला निघतात. साताऱ्याला यायला निघाल्यानंतर भीमाई इकडे अंथरुणावरच खिळलेली असते, कारण की त्यांचा डोक्याचा आजार, त्यांची नणद असते मीराबाई, त्या खूप काळजी घेतात. मीराबाई काळजी घेत असताना मीराबाई बोलते आणि बाबासाहेब आईला, आपल्या स्वतःच्या आईला बये म्हणायचे, बये तुला काही होणार नाही, तू घाबरू नकोस, बाबा आहेत तुझी काळजी घेतात, बाबा आहेत आम्ही आहोत, तू कशाला घाबरते. तेव्हा भीमाई म्हणायची नाही मला काही होत नाही, परंतु माझं डोकं इतकं कधी कधी एवढं त्यांचं डोकं दुखायचं की त्या भिंतीला डोकं आपटायचं. म्हणजे एवढा त्यांचा डोक्याचा आजार त्यांना होता आणि डोक्याचा आजार असल्यामुळे अचानक हळूहळू त्यांची प्रगती ही ढासत गेली. ढासत गेल्यानंतर रामजी बाबांना खूप विचार पडला की आता हिची तब्येत दिवसेंदिवस खराब होत आहे, ही जर माझ्या आयुष्यातून निघून गेली तर माझ्या संसाराचं कसं, माझ्या मुलांचं कसं व्हायचं. अचानक ज्यावेळेस बाबासाहेबांचा जन्म होतो त्यावेळेस रामजीचे मोठे काका असतात ते ना साधू संतांच्या मेळ्यामध्ये जातात आणि अचानक ते एके दिवशी महूला येतात त्यांच्या साधू संतांच्या फलटणीमध्ये. तेव्हा भीमाई आपले कपडे धुवायला नदीवर जाते. नदीवर गेल्यानंतर ती त्यांना ओळखते की हे माझे सासरे आहेत. तेव्हा ती धावत धावत जाते आणि रामजी बाबांना सांगते की बघा तुमचे काका आलेले आहेत, त्यांना आपण घरी बोलवूया. तेव्हा सुभेदार रामजी बाबा लगेच धावत जातात आणि त्यांना विनंती करतात की चला तुम्ही घरी, आमच्या दाराला तुमचे पाय लागू द्या. तेव्हा ते बोलतात की नाही, मी संन्यासाचा मी व्रत घेतलेला आहे, मी गृहस्थाश्रमाचं व्रत घेतलं आहे, त्यामुळे मी तुझ्या घरी येऊ शकत नाही. परंतु मी एवढं तुला सांगू शकते की त्यावेळेस भीमाईच्या पोटात भीमराव असतात तेव्हा ते बोलतात त्यांना, म्हणजे अशी भविष्यवाणी करतात त्यांना की रामजी तुझ्या पोटी 14वे असं रत्न जन्माला येईल की तो संपूर्ण विश्वाचा उद्धार करेल. ही भविष्यवाणी जेव्हा रामजी बाबा आणि भीमाई ऐकते की खरंच माझे 13 मुलं गेले आणि हे 14वं रत्न खरंच हे असं म्हणजे जन्माला येणार आहे, तेव्हा त्यांना खूप आनंद होतो की खरंच
माझ्या काकाने जी भविष्यवाणी आम्हाला सांगितली ती खरंच ठरली आणि खरंच ती भविष्यवाणी खरी ठरली की बाबासाहेबांच्या त्या कुटुंबामध्ये, सकपाळ कुटुंबामध्ये, आंबेडकर कुटुंबामध्ये जे 14 रत्न जन्माले आणि संपूर्ण जगाचा, संपूर्ण विश्वाचाच म्हणा की उद्धार केला की आज ज्यांच्यामुळे आज आपण एवढे सुखा समाधानाने जगतो असे हे बाबासाहेब. परंतु ज्यावेळेस बाबासाहेबांच्या आईचं म्हणजे भीमाईचं निधन होतं, बाबासाहेब हळूहळू मोठे होतात, 5 वर्षाचे होतात ज्यावेळेस भीमाईचं निधन होतं त्यावेळेस तिला म्हणजे भीमाईला स्वतःच्या मुलाचं कौतुक सुद्धा तिला बघायला मिळालं नाही. आणि बाबासाहेब सुद्धा लहान असताना फार हट्टी होते, हे करायचं म्हणजे करायचं, मला ते नाही करायचं म्हणजे ते नाही करायचं, अभ्यास करायचा मी करेल नाही करेल, म्हणजे थोडंसं बालपण असतं, ते बालपणामध्ये हट्टीपणा असतं. तसाच स्वभाव भीमाईचा सुद्धा होता बालपणी. आणि हळूहळू जसे जसे ते मोठे जातात, परंतु ज्यावेळेस भीमाईचं 20 डिसेंबर 1896ला सातारा इथे निधन होते त्यावेळेस बाबासाहेब एवढे रडतात की बये तू आम्हाला कशी सोडून जातेस, तू कशी आम्हाला सोडून जातेस. आणि त्यानंतर रामजी बाबांना खूप दुःख होतं. आणि आजही आपण जर बघितलं तर साताऱ्याला भीमाईची समाधी आहे. त्या समाधीचं मला वाटते तिथल्या कलेक्टरनी म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचं काही सुशोभीकरण केलं, म्हणजे थोडंसं समाधीचं थोडंसं सुशोभीकरण केलं. आजही जर आपण कधी जर साताऱ्यातल्या लोकांना माहिती असेल, कधी जर आपण साताऱ्याला गेलो पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर तिथे आजही आपल्याला भीमाईची समाधी पाहायला मिळते. आणि ही भीमाई म्हणजे स्वभावाने इतकी कडक होती, शिस्तबद्ध होती की त्यांच्या घरामधलंच दोन्ही कुटुंबामधलं वातावरण, मुरबाडकर आणि सकपाळ कुटुंबातले वातावरण दोन्ही सैनिक असल्यामुळे कडक शिस्त त्यांच्या घरामध्ये होती. आणि त्याच वेळेस रामजी बाबांनी हे नागपंथी होते, मुरबाडकर सुद्धा नागपंथी होते आणि आपले रामजी बाबा सुद्धा नागपंथी होते. परंतु ज्यावेळेस 1896 मध्ये यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली होती आणि कबीर पंथाची दीक्षा घेतल्यामुळे ते शुद्ध शाकाहारी झाले होते. शाकाहारी झाल्यामुळे कबीरांचे दोहे, कबीरांचे पुस्तकं ते वाचायचे, कबीरांचे दोहे ते मुलांकडनं, आपल्या मुलांकडनं म्हणून घ्यायचे रोज सकाळ संध्याकाळ. आणि ते संस्कार रामजी बाबांनी बाळ भीमावर केले होते. म्हणून कबीरांचे होते, म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा कबीराला गुरु मानलेलं आहे. कारण की असे महापुरुष या जगामध्ये जन्माला येतात की अशा मातेच्या पोटी असं रत्न जन्माला येतं की त्या रत्नाची किती गुण गावं, परंतु ज्या रत्नाचं कौतुक त्या मातेला बघता आलं नाही. तसंच तथागत गौतम बुद्धाचं सुद्धा झालेलं आहे. त्यांचा जन्म होतो 7व्या दिवशी, महामायेचा मृत्यू होतो. म्हणजे असे महापुरुष जगामध्ये, विश्वामध्ये फार कमी प्रमाणात जन्माला येतात. आणि अशाच जगामध्ये असे महापुरुष जन्माला येणं फार कठीण आहे. कदाचित येऊ पण शकतं, परंतु तो येणारा काळ कसा असेल, आपण त्यावेळेस असणार नसणार तो आपल्याला माहिती नाही. परंतु असे महापुरुष, जिजाईच्या पोटी शिवा जन्माला आला, त्यांनी एवढं स्वराज्य घडवलं. म्हणजे प्रत्येक महापुरुषांच्या पाठीमागे आपले महात्मा फुले, सावित्रीबाई फुले होती, म्हणून त्यांनी शिक्षणाचे महत्त्व, आज आपण शिक्षणामुळे एवढी प्रगती करू शकलो. असे महापुरुष जगामध्ये, विश्वामध्ये जन्माला येणं म्हणजे फार मोठं भाग्य लागतं. आणि असंच भाग्य भीमाईच्या पोटी 14 रत्न जगामध्ये जन्माला आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी संपूर्ण जगात आणि संपूर्ण भारताची लोकशाही त्यांनी संविधानामध्ये बांधली. म्हणजे जे संविधान, ज्या संविधानावर आज संपूर्ण भारत आहे. जगामध्ये जर कुठली लोकशाही मोठी असेल संविधान तर ते भारताचं उत्कृष्ट असं संविधान आहे. परंतु आज आपली भारताची परिस्थिती बघतो फार गंभीर आहे. कारण की संविधानानुसार काहीच होत नाही, सगळं हुकुमशाहीनुसार इथे कारभार चाललेला आहे. म्हणून जोपर्यंत आपलं भारताचं संविधान सुरक्षित राहील तोपर्यंत तुम्ही, आम्ही, येणारी पिढीसुद्धा स्वातंत्र्याने जगू शकेल. जर आपण आताच सावध राहिलो नाही तर येणारा काळ हा फार कठीण असेल. म्हणून अशा मातेला आणि भीमाईच्या नावाने सुद्धा भीमाई पुरस्कार म्हणून दिलेला जातो. आज भीमाईचं जन्मगाव आंबेटेंबे इथे महाराष्ट्र सरकारने 4.5 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे. आज भीमाईचं स्मारक त्यांच्या गावी. म्हणजे तसं पाहिलं तर मी एक माझा थोडक्यात हे देते संबंध, कारण की भीमाईचं आडनाव आईकडलं पंडित आणि आम्ही, माझ्या नंदासुद्धा पंडितला दिलेलं. आम्ही पण मुरबाडकडची, माझं सासरच मुरबाडचं आहे. म्हणजे आमची नाळ ही कुठेतरी आधीच्या काळापासून ही जोडलेली आहे. म्हणून त्यांचे आणि आमचे संबंध आजही माझ्या नंदा पंडित यांच्या घरामध्ये दिलेले आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की हे पंडित कुटुंब की एवढं विस्तारलेलं आहे आणि यांचं जे वंशवेल आहे ही उत्तरोत्तर वाढतच जाते. परंतु त्याचा इतिहास
हा कुठेतरी आपण वाचून घेत नाही. आपण वाचण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो, आपल्याला माहीत नसते. त्यामुळे आपल्याला या महामानवांचे इतिहास आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे, तरच आपल्या येणाऱ्या पिढीला आपण त्यांचा इतिहास सांगू शकतो. अशी ही भीमाई की जिने आपल्या भीमावर एवढे सुंदर संस्कार केले की ज्यामुळे बाबासाहेब घडले, भारताचं संविधान लिहू शकले. आणि त्यांना साथ देणारी त्यांची पत्नी रमाई होती म्हणून बाबासाहेब घडले. असे हे महापुरुष, असे या महामाता जगामध्ये फार कमी प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतात. असा हा भीमाईचा जीवनकाळ. आणि आज जर आपण म्हटलं की 14 फेब्रुवारीला आज बरेच आता हळूहळू लोकांना माहिती होतं की भीमाईचं गाव कुठलं, भीमाईचं जन्मगाव कुठलं, तर बरेच लोक आज हळूहळू माहिती झाल्यामुळे बरेच लोक 14 फेब्रुवारीला आंबेटेंबे या गावी भेट देतात भीमाईच्या स्मारकाला. आणि तिथे सुद्धा भीमाईच्या जयंतीदिनी खूप मोठा कार्यक्रम प्रत्येक संघटना, प्रत्येक संस्था आपापल्या परीने तिथे करतच असतात. आणि या संस्थेच्या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला भीमाई जयंती काय आहे, भीमाई कोण होती, भीमाईनी कसं बाबासाहेबांना घडवलं, भीमाईनी कसे संस्कार बाबासाहेबांनी केले, आणि त्यांच्यामुळे रामजी आणि भीमाईजी या दोघांचे संसारमय. कारण की बाबासाहेब तिची भीमाईची आई म्हणायची, अगं तू एवढी हट्टी आहे, संसारामध्ये पती हा आपला सर्वस्व असतो, संसाराचा गाडा हा दोघांनाही चालवायचा असतो. तू जर अशी हट्टीपणा करत असशील तर संसाराचा गाडा कसा चालेल. म्हणून एकमेकांना साथ द्यायची असते. आणि तेच बाळकडू भीमाईने आपल्या मुलांवर, आपल्या मुलींवर घडवले. म्हणून आज बाबासाहेब आणि एवढे सुंदर त्यांचं कुटुंब घडलं. आज आपण बघतो की बाबासाहेब आंबेडकरांचं कुटुंब म्हणजे मुरबाडकर आणि सपकाळ आंबेडकर यांचं कुटुंब उत्तरोत्तर वाढतच आहे आणि त्यांचे संबंध अधिकाधिक दृढ होत आहे हे आपण पाहतो. अशा या महामातेस, भीमाई माते, त्यांच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि त्यांच्या स्मृतिदिनी 20 डिसेंबर 1896 त्यांच्या स्मृतिदिनी मी त्यांच्या पवित्र स्मृतीत विनम्र अभिवादन करते आणि इथेच थांबते. नमो बुद्धाय, जय भीम. आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.